सामना ज्या ठिकाणी आयोजित केलेला आहे, तरी माझे प्रतिस्पर्धी शक्तिवाले शाहीर, नामवंत शाहीर सचिन बुवा कदम विरुद्ध तुरेवाले शाहीर सुशील कुमार धुमक असा हा सामना आज या ठिकाणी चालू आहे। खरोखरच आज या ठिकाणी सांगायला फार मोठा अभिमान वाटतो की आपल्या सर्वांचं स्वप्न होतं की आपल्या जाखमत आईचं मंदिर उभं राहावं, आणि आज हे स्वप्न आपल्या सर्वांच्या प्रयत्नानं, आपल्या सर्वांच्या मदतीनं, आपल्या सर्वांच्या योगदानानं आणि आमच्या ग्रामस्थांच्या आणि महिला मंडळाच्या अथक परिश्रमानं हे आईचं मंदिर या ठिकाणी हे स्वप्न सत्यात उतरलेलं आहे। गेल्या अनेक पिढ्या ज्या क्षणांची वाट पाहत होत्या त्या सोहळ्याची आज आपण साक्षीदार आहोत, आणि याच्यापेक्षा भाग्यवान क्षण आपल्या आयुष्यात कुठला असू शकत नाही, बरोबर की नाही? आणि आज या सोहळ्या प्रसंगी ज्यांनी आज या ठिकाणी मला हा कार्यक्रम करण्याची संधी दिली, ज्यांच्यामुळे या रंगमंचावरती मी उभा आहे, ज्यांच्यामुळे या रंगदेवतेची आणि आपल्यासारख्या रसिकांची सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं, अशा माझ्या सहकारी मित्रमंडळाचे मी लाख लाख आभार मानतो। आज या ठिकाणी बहुसंख्येने अगदी हा रसिक वर्ग उपस्थित राहिलेला आहे। खूप मान्यवर मंडळी आलेले आहेत, काही तुरेवाले शाहीर आले असतील, काही शक्तिवाले शाहीर आले असतील, काही भजनी बुवा आले असतील, तर काही ज्ञानी लोक आले असतील। या सर्वांनाच या छोट्याशा कलाकाराचा शाहिरी मानाचा मुजरा। त्याचप्रमाणे आज माझे गुरुवर्य सुधाकरजी गावणकर या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे गुहागर तालुक्यातले नामवंत शाहीर प्रमोदजी घुमे आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। यांना सुद्धा शाहीर सुशील कुमार धुमक यांना शाहिरी मानाचा मुद्रा। तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी सहकार्य करण्यासाठी आलेले माझे ढोलकीपट्टू अक्षय नावले, बँजोवादक संकेत मांडवकर, पॅड वादक शैलेश भुवट आणि ऑर्गन वादक ऋतिक गावणं, यांना सुद्धा शाहीर सुशील कुमार धुमक यांना शाहिरी मानाचा मुद्रा। तसेच आज आपल्याला हा जो आवाज आहे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत ते आपले धावडे साहेब, यांना सुद्धा शाहीर सुशील कुमार धुमक यांचा शाहिरी मानाचा मुजरा। त्याचप्रमाणे राहिले आता बुवा खेडवरून आपल्या निवशी गावामध्ये आलेले आहेत। बुवांचं स्वागत आहे आपल्या गावामध्ये, आणि बुवांना सुद्धा माझा प्रेमपूर्वक नमस्कार। गणरायाला चरणी वंदन करून सुखाची झोप घेतो अशा सीमेवरील प्रत्येक जवानांना मानाचा मुद्रा करून माझ्या गावची ग्रामदेवता सचिन बुवांच्या गावची ग्रामदेवता, माझे आई वडील, माझे गुरुवर्य आणि इथे जमलेल्या तमाम रसिक माता प्रेक्षकांना शाहीर सुशील कुमार धुमकचा शाहिरी मानाचा मुद्रा। रसिकांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि तुमचा सर्वांचा प्रेमाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी घेऊन आज मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा
लीला करीतो या लाडक्या रसिक राजा पहिला तुला माझ्या जात माताई गुण तुझे गाऊ दे हे डोळे भरून आई तुझे रूप हे पाहू दे भक्तीला साथ तुझ्या आई मला न्हावू दे तुझ्या कृपेचा वरद हस्त सदा या शिरावरती राहू दे अरे ज्याने या सृष्टीची निर्मिती केली त्या निर्मितीकाराला परमेश्वर म्हणतात ज्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात घटनांच्या शिल्पकारांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आणि मराठी माणसाच्या हृदयावरती राज्य करून गेलेल्या वाघाला अरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणतात माझी वंदना हे दोन्ही करे जोडितो ही घ्यावी माझी वंदना हे रसिका तुमच्या मुळेच लागला लागला या लोककलेचा मला छंदना लोककलेचा मला छंदना रसिक तुमच्यामुळेच लागला लोककलेचा मला छंदना
राजा
तुमच्या मुळेच लागला या लोककलेचा मला छंदना बोलशी गणपती गजानन रामदेवी जागमाता बजरंग मसोबा कैलासवासी काशीराम गोविंद नामदेव बाजी पांडुरंग शिवराम विठोबा यशवंतराम चंद्र सुधाकर अखंड साळीचा तालुका वगर जिल्हा रत्नागिरी मुक्काम नेवशी भेलेवाडी सहकारी गाला पथकाचा जागे वाले मारुती बाबू पवार मालघर यांच्याकडून खास तालीमसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। त्याचप्रमाणे पार्थ संदीप गायकवाड यांच्याकडून 120 रुपयाचं चालीसाठी पारितोषिक आलेले आहे। त्याचप्रमाणे तन्मय महाडिक यांच्याकडून 500 रुपयाचं चालीसाठी पारितोषिक आलेलं आहे। त्याचप्रमाणे गणेश मारुती महाडिक, अमोल भोसले, प्रणय भोसले, गणेश भोसले, शुभम भोसले, रवींद्र जाधव, अमित भोसले, अनिकेत भोसले, रुपेश जोशी यांच्याकडूनही 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। तरी सर्वांचे आभार, धन्यवाद। आमच्या नेवशी गावचे अध्यक्ष गणेश मारुती महाडी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। तर मंडळ आपला आभारी आहे। याचकडून 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। तर नाच मंडळ आपला आभारी आहे।
याचकडून 200 रुपये चालीसाठी आलेले. त्याचप्रमाणे जय जागमाता डान्स ग्रुप निओशी भेलेवाडी मुलींकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्या कार्यक्रमासाठी. त्याचप्रमाणे सौ प्रिया प्रभाकर बोरुगले 2005 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे सुशीला महादेव धुमक 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे
महादेव धाकू धुमक यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अजून एक सगळे उत्तम चालीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. रेखा दिनेश घोमे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सुधाकर झिंबर ढोलकीवाल्यांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नागेश भोसले यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर या सर्व देणगीदारांचे मंडळ आभारी आहे. त्याचप्रमाणे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे की बुवा सचिन बुवा जरी पाहुणे आलेले असले तरी त्यांना खतलवा 200 रुपयाचं पारितोषिक निखिल धुमक यांनी दिलेलं आहे. साऱ्या भक्तांच्या दुःखात राहू दे. तुझे गोड हे नाम गणेशा साऱ्यांच्या मुखात राहू दे. आणि तुझ्या भोळ्या या भक्तांना गणेशा नेहमी सुखात राहू दे. 64 कलेचा दाता या सुख करता दुःख हरता गणपती बाप्पाला माझं काय सांगणं आहे. हे मनोभावाने स्मरितो तुला शिव शंभूच्या नंदना. हे मनोभावाने स्मरितो तुला शिव शंभूच्या नंदना. मोरया धावुनी लवकर ये आळवी तो तुझला रे सभारंगणा.
सृष्टीचा या जालन करिता तुझी भगवंता किती हरवूया रणी तुला भगवंता भक्तांवर ठेव तुझ्या या तुझी कृपावंता मनोभावे आळवितो मी तुला एक नंदा तुला एक नंदा तुला एक नंदा कर हे जोडून विनवनिया करीतो तुला वंदना दोन्ही कर हे जोडून विनवनिया करीतो तुला वंदना मोरया दावुनी लव कर ये आळवितो तुझला रे समरंगणा मोरया दावुनी लव कर ये आळवितो तुझला रे समरंगणा ज्ञानी असे राजे माझे गुरु सुधाकर दोन्ही करे धुळती कयांच्या आधी चरणावर आशीर्वाद आहे सदैव त्यांचा शिरवर कवच करीत सभेला सुशील प्रभाकर आज विनवितो पामर रणी तुला ये तोडून या वंदना आज विनवितो पामर रणी तुला ये तोडून या वंदना मोरया दावुनी लव कर ये आळवितो तुझला रे समरंगणा मोरया दावुनी लव कर ये आळवितो तुझला रे समरंगणा मनोभावाने परितो तुला शिवशंभूच्या नंदना
बक्षीस आलेलं आहे. राजेश नागे, अशोक नागे, सुहास नागे यांच्याकडून चालींसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रियांशू प्रणय भोसले यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वरा संतोष दंदणे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे श्याम डाकवे यांच्याकडून चालींसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रजय संदीप दंदणे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच सुभाष दंदणे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. रघुनाथ दंदणे यांच्याकडूनही 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे कदम बुवा, तुमच्या नावात कदम आहे, मुलांच्या सालींमध्ये दम आहे का? विजय दंदणे 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे या सर्व देणगीदारांचे आभार. हॅलो. तसेच या ठिकाणी हॅलो. एक फार्माईश आलेले आहे. रवींद्र गोंधळी, निलेश गोंधळी, विशाल गोंधळी, सिद्धेश गोंधळी यांच्याकडून 400 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. यांची फार्माईश अशी आहे की युट्यूबला जो गण आहे हा गण इथे झाला पाहिजे अशी त्यांची फार्माईश आहे. सजली जाती अंबर सारे संकेत. सजली धरती अंबर सारे मेघ वर्षाव करी. सजली धरती अंबर सारे मेघ वर्षाव करी. ओढ तुझी लागली बाप्पा कधी येशील घरी. 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 गणराया देव गणराया आम्ही वंदी हो देव गणराया. देव गणराया देव गणराया आम्ही वंदी हो तुझ गणराया. देव गणराया देव हॅलो. अथर्व शिंदे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे अनुष्का सावंत यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी मंडळ त्यांचा आभारी आहे. आता स्तवन झालं, गणही झाला. आता आली कोण आली? गवळण. बरोबर, गवळण आली. बरोबर नाही? बघायला गेलं तर आज या ठिकाणी सचिन बुवा वयानं माझ्या बरोबरीचे, परंतु अनुभवानं आणि ज्ञानानं सचिन बुवा माझ्यापेक्षा फार मोठे आहेत. आमच्यापेक्षा 4 पावसाळे अधिक पाहिलेले आहेत. आम्ही आपल्या आताचे नवीन आहोत आणि बुवांसाठी नवा कोरा करीतच शाहीर आहे. कारण बुवांचा आणि माझा आज पहिल्यांदाच सामना आहे. बरोबर की नाही? हा, तर अशा पात्रतेच्या व्यक्तीला आज या ठिकाणी आपल्या गावामध्ये आलेले आहेत. अशा पात्रतेच्या व्यक्तीला आदर, मान, सन्मान सर्व काही दिलं पाहिजे आणि ते मी देणार. परंतु कुठे कुठे? या रिंगणाच्या बाहेर. कारण रिंगणाच्या आतमध्ये आज माझे ते प्रतिस्पर्धी आहेत आणि माझे गुरुवर्य सुधाकरजी गावणकर यांची मला शिकवण आहे की रणांगणामध्ये लढण्यासाठी उतरलेला प्रतिस्पर्धी हा आपला मित्र कधी असू शकत नाही. जर मित्राप्रमाणे वागलं तर तो कधी वार करून जाईल हे सांगू शकत नाही. आणि म्हणूनच आज या ठिकाणी सचिन बुवा खरोखर नामवंत शाहीर आहेत, माझ्या गुरुवर्यांच्या समान आहेत.
नक्कीच हा कार्यक्रम संपल्यानंतर त्यांचे चरण धरेल, पण सामन्यात फाडूनच काढणार, तिथं कॉम्प्रोमाइज नाही, फक्त तुमची हा. आणि बुवा सामना आहे, आहो जावं सुद्धा होईल, आलाच गेला सुद्धा होईल. आहो जावं झालं, आलाच गेलं झालं तर बुवा मनाला वाईट वाटून घेऊ नका, कारण अहो जावं कोणाला करायचं आणि आलाच गेलाच कोणाला करायचं, एवढे संस्कार तरी माझ्या आई वडिलांनी माझ्यावरती केलेले. पण आज तुम्ही माझे प्रतिस्पर्धी आहेत, इथे आलाच गेलं झालं तर बुवा काय त्याचा मनाला राग वाटून घेऊ नका. हा, तर आता बोलूया बुवांच्या गवळणीकडे, बरोबर की नाही. आजच्या सामन्याची राजा कोण आहे? कोण आहे? सचिन बुवा आहे, बरोबर की नाही. म्हणतात झोंबी झोंबी काहीतरी बोलून गेले, झोंबी घ्यायला लागेल. झोंबीला कसा जोडीला रेडा पाहिजे, रेडा. मी रेडा आहे, पण आज ही म्हैस आहे, त्याचा काय, ही झोंबी गेली माझ्या बरोबर. कशात तिला हुदलावून लावतो बघा आता फक्त तुम्ही. बुवांनी गवळणीचा विषय गायला, या ठिकाणी जाणकार मंडळी बसलेली असतील, खरोखरच धुमकाला धुमकवली असा वाचनातून माझ्या तरी कधी विषय गेलेला नाही. आणि खरोखर बुवा तुमच्या तर वाचनातून विषय गेलेला असेल, तो खरोखर सिद्ध करून दाखवा मला या ठिकाणी. कारण गवळणीचा श्रीकृष्णाचा राधेचा संवाद असावा या प्रकारचा ठीक आहे गवळणीत पर्यंत, परंतु धुमकाला धुमकवली हा गवळणीचा ताळमेळ मला सुद्धा बसलेला नाही. हा, तुम्ही पाहिलं आज या ठिकाणी सचिन बुवा आलेले आहेत, खेडवरून आलेले, बरोबर की नाही. त्यांचं खरोखरच म्हणजे रसिक जन भरपूर सचिन बुवांवरती रसिक जनांचं खूप प्रेम आहे, आयोजक मंडळीचं खूप प्रेम आहे. खरोखरच बुवा तुम्हाला एक माझं सांगणं आहे की जेव्हा ही सर्व प्रेम करणारी मंडळी आदराने तुम्हाला शाहीर सचिन कदम बुवा बोलतात किंवा शाहीर सचिन कदम बुवा या नावाने संबोधतात, तेव्हा बुवा मोजकेच असे भाग्यवान असतात की ज्यांच्या नावासमोर शाहीर ही पदवी लावली जाते. आणि शाहीर म्हटलं की सगळ्यात पहिल्या डोक्यावरती फेटा आलाच पाहिजे बुवा. हे टोप्या घालून टोप्या लावायची कामं बंद करा. हा, धुमकानी धुमकवले का तुझा आज कसा भाज्या उडवतो बघा आता फक्त. हा, तर या ठिकाणी बुवानी गवळण गायलेले, गवळणीचा काठ देण्याचा प्रयत्न करतोय. जवा रात्री त्या अंटीची तवा घंटी मी वाजवली. हा, काय सांगू तुम्हाला प्रकार घडला, खेळताना चेंडू हा पाण्यात पडला. हे काय सांगू तुम्हाला प्रकार घडला, खेळताना चेंडू हा पाण्यात पडला. काना हा सुटला, गाना हा उठला, धावस सुटला. अरे कान्हा हा उठला, धावत सुटला. बघा प्रसंग हा घडला. मग सकाळी आला नडला, बघा काली आला नडला. कसा कदमावर चढला, बघा काली आला नडला. कसा कदमावर चढला. कदमावर म्हणजे कदम बुवांवर नाया. पहिला सांगतो जेव्हा चेंडू फळीचा डाव यमुनेतीरी रंगला होता त्यावेळेस तो चेंडू पाण्यामध्ये जाऊन पडला यमुनेच्या डोहामध्ये. त्या डोहामध्ये होता कोण? कालिया नाग. त्या कालिया नागाची एवढी भीती होती की त्या ठिकाणी कोण जात सुद्धा नव्हतं. आणि त्यावेळेस
तो चेंडू काढण्यासाठी श्रीकृष्ण भगवान स्वतः एका वृक्षावरती चढले. त्या वृक्षाचं नाव होतं कदंब वृक्ष. त्या कदंब वृक्षाचा हा विषय आहे. हा नाही तर बुवा येऊन दुसऱ्या बारीला बोलतील, ऐकून घेणार नाही. हा तर आता सुजन कोळी भावा खतलवलास रे खतलवलास असं निखिल तुमक यांच्याकडून त्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच सचिन भोसले यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच किशोर चांदेकर यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. तसेच शौर्य धुमाक यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. प्रवीण मोरे यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. तसेच प्रदीप कशाळकर 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच सेजल घाडे अडूर यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. तसेच सुरेश धुमाक यांच्याकडून 100 रुपये आले आहेत. सहकारी मित्र मंडळ त्यांचा सर्वांचं लाख लाख धन्यवाद करतो. तर आता बुवांनी विषय मारला, टिचकी मारली म्हणतात टिचकी. मी पण प्रेमाची गवळण गाणार आहे, कारण बुवा आज माझ्या गावामध्ये आलेले आहेत. प्रेमाचाच विषय गाणार आहे, पण कशी मी पण टिचकी मारतो आता बघा तुम्ही फक्त बुवा. हा संकेत काय ते सकाळी लावू की तुला सांग संध्याकाळी लावू, हसताना लावू की राधे सांग तुला रडताना लावू, आनंदात लावू की तुला दुःखात लावू, गया कानाचा जळला तुझ्यावरी म्हणजे वहा राधे तुला मी कसा गलावू. हे नक्षत्राची तू आहेस खाण दिसायला सुंदर आहे छान, नक्षत्राची तू आहेस खाण दिसायला सुंदर आहे छान, माझी धक्का मकारा दे माझ्याकडे नको पाहू, जीव जडला हा तुझ्यावरी मग सांग तुला राधे कसा लावू. जीवा हा ला 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 ला
प्रेमामध्ये लागलाय नावू प्रेमामध्ये लागलाय नावू अशी टक्का म्हातारा दे माझ्याकडे नको पाहू जीव चढला हा तुझ्यावरी कसा तुला घाले कसा लावू चढला हा तुझ्यावरी कसा लावू चढला हा तुझ्यावरी हे नक्षत्राची तू आहेस खाणं दिसायला सुंदर आहे खाणं नक्षत्राची तू आहेस खाणं दिसायला सुंदर आहे खाणं अशी टक्का म्हातारा दे माझ्याकडे नको पाहू जीव चढला हा तुझ्यावरी कसा तुला घाले कसा लावू या ठिकाणी सचिन बुवांनी सांगितलं होतं की तुमची कसोटी आहे कसोटी एक प्रश्न विचारला होता या ठिकाणी दोन्ही शाहिरांनी एकमेकांना प्रश्न विचारायचा असतो सचिन बुवांनी मला वाटतं आतापर्यंत 2-3 प्रश्न विचारले शक्तितुऱ्याच्या नियमाप्रमाणे फक्त एक प्रश्न विचारला जातो आणि शक्तितुऱ्याच्या नियमाप्रमाणे बारी चालू होताना दोन्ही शाहिरांनी एकमेकांचा पास दाखवला जातो आज आमचा पास दाखवला पण बुवानी पास दाखवला नाही ही जर बारी माझ्या गावात नसती तर सचिन बुवा तुम्हाला मी आज कार्यक्रम करून दिला नसता रसिकांना उल्लू बनवायचं काम सोडून द्या सचिन बुवा कारण तुम्ही सांगता ना आपली परंपरा आहे की काय पहिला प्रश्नपद आलं पाहिजे मग परंपरेनुसार पहिला पास पण आला पाहिजे बुवा हा पास जर बारी जर गावात नसते ना बुवा तुला खरोखर आज त्या ठिकाणी कार्यक्रम करून दिला नसता बुवा हा पण आज गावामध्ये आलेला आहात सन्मानाने आलेला आहात तुम्हाला आजचा दिवस आम्ही सांभाळून घेतो हा तर आता बुवांनी 2-3 प्रश्न विचारले त्याच्यातला एक प्रश्न पहिला प्रश्न बुवांनी विचारला की गुरु थोर आहे की सद्गुरु थोर आहे बरोबर की नाही बुवा ज्या जन्मदात्या आईने आपल्याला जन्म दिला जिने बोटावरती बोट धरून चालायचं शिकवलं अशा आईपेक्षा गुरु श्रेष्ठ कोण असावा हे बुवा तुम्हाला कळायला पाहिजे हा कारण तिच्या उदरातून जन्म घेतला जर तिने उदरातून जन्मच दिला नसता तर गुरु करणार कोणाला म्हणून बुवा सर्वात श्रेष्ठ पहिलं म्हणजे आई हीच स्वतःची गुरु आहे तर आता वळूया बुवांच्या प्रश्नाकडे परंतु बुवांनी पद दिलं होतं काय दाखवा जिंकून नाव बरोबर की नाही यशोदे का नंद लाला संकेत हा काय सांगतोय बुवांनी लक्ष देऊन ऐका आज या ठिकाणी बुवांनी प्रश्न दिलेला आहे बुवांनी प्रश्न दिलेला आहे काय 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण गीता भागवत चालत मी उपनिषदांच्या गावी जाऊन पोचलो त्या ठिकाणी मी एक फूल पाहिलं त्या फुलाला 3 पाकळ्या होत्या त्या 3 पाकळ्यांची नावं काय ते सांगायचंय बुवा पहिलं काय सांगतोय तुम्ही चॅलेंज दिलेलं आहे हे घराणं हे स्वाभिमानी त्यात गुरु हे सन्मानी प्रश्न आज फोडितो मी अर्थ घ्यावा ध्यानी हो पाकळ्यांचे गर्भित जाणी शब्दात ऐका कानी शंभूराजू घराण्यात या ज्ञानाच्या हो खाणी आता सांगे आत्मज्ञानी तुला फुलाची कहाणी 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 घराणे हे स्वाभिमानी त्यात गुरु हे सन्मानी प्रश्न आज फोडितो मी अर्थ घ्यावा जाणी
कहाणी सांगे आत्मज्ञानी तुला फुलांची कहाणी सांगे आत्मज्ञानी तुला फुलांची कहाणी सांगे आत्मज्ञानी तुला फुलांची आता या ठिकाणी बुवांचा प्रश्न आज मी फोडतोय. बुवा नीट लक्ष देऊ नाही का? नाही तर म्हणताव लिवा आणि तिकडे पुसपुस पुसा. बुवा स्वतःच्या डोक्याला चालना देऊन स्वतः लिहितो म्हणून बुवा पुसपुस पुसतो. इतरांसारखा दुसऱ्यांच्या कुबड्यावरती उभा राहणारा शाहीर मी नव्हे. आज माझे गुरुवर्य इथे स्वतः उभे आहेत. त्यांच्या समोर कधी खोटं बोलणार नाही. त्यांना विचारून बघा. हा नाहीतर दुसऱ्यांच्या जीवावरती उड्या मारणारे शाहीर बरेच आहेत. मी नावं घेत नाही. हा तुम्ही सांगता ना लिवा फुसफुस फुसा. बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर फोडतोय. नीट लक्ष देऊ नाही का? खरोखरच सचिन बुवानी जो प्रश्न गुंफलेला आहे, अप्रतिम प्रश्न असा गुंफलेला आहे. म्हणजे त्या प्रश्नाच्या उत्तराच्या फक्त 3 पाकळ्या आहेत, परंतु त्याचा सारांश समजवायला गेलं तर अख्खा ग्रंथाचा सारांश पकडलेला आहे बुवांनी. खरोखर सुंदर प्रश्नाची गुंफण केलेली आहे. बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे विश्लेषणासहित देतोय. कशा प्रकारे देतोय नीट लक्ष देऊन ऐका. नाही तर तुम्ही पण लिवा आणि बुवा पुसपुस पुसा. हा तर वेदांच्या रचनेतील अखेरचा ग्रंथ म्हणजे उपनिषद. उपनिषद याचा शब्दशः अर्थ म्हणजे गुरूंजवळ बसून मिळवलेली विद्या. वैदिक साहित्यात उपनिषदे ही सर्वात शेवटी येतात, म्हणून त्यांना वेदांत असेही म्हणतात. तसेच ही उपनिषदे तत्वज्ञान सांगतात, म्हणून त्यांना ब्रह्मविद्या असेही म्हणतात. ज्या ज्ञानाद्वारे ब्रह्मसाक्षात्कार होतो त्याला उपनिषद म्हणतात. प्रामुख्याने या धर्म, सृष्टी आणि आत्मा म्हणजे परमात्मा याविषयी भाष्य केलेले समजून येते. मोक्ष कल्पना, नीती कल्पना असेही विषय यामध्ये आढळलेले आहेत किंवा हाताळलेले आहेत. आता 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, गीता, भागवत यानंतर येणारे उपनिषद हे आध्यात्मिक दृष्ट्या मनुष्याचे मन घडवणारे कमळाचे प्रतीक आहे. मनाची तुलना 1000 पाकळ्या असणाऱ्या कमळाशी केलेली आहे. उपनिषदांमध्ये मनुष्याला 7 पाकळ्या असणाऱ्या कमळाशी जोडण्यात आले आहे. मानवासाठी कमळ हे 3 पाकळ्यांचे आहे. पाण्याच्या वर दर्शवते 3 पाकळ्या, 4 पाकळ्या ह्या पाण्याच्या खाली दर्शवतात. जेव्हा आपण म्हणतो की एखादी व्यक्ती शरीर आणि आत्मा आहे, तेव्हा आपण आत्म्याबद्दल सैलपणे बोलतो. उपनिषदांच्या गावी सर्वप्रथम दिसणाऱ्या त्या 3 पाकळ्या या आध्यात्मिक समतल दर्शवित आहेत. या 3 पाकळ्यांची नावे व आत्मा, बुद्धी आणि मानस म्हणजेच मन होय. ज्ञान प्राप्तीनंतर दिसणाऱ्या या 3 पाकळ्या आहेत. एक एकक म्हणून प्रकट होतात आणि अनंत काळासाठी प्रवास करतात. मोक्ष प्राप्त झाल्यावर आत्मा, बुद्धी आणि मानस या 3 ऊर्ध्वगामी पाकळ्या एका पाकळीत विलीन होऊन जातात आणि परमात्म्यामध्ये विलीन होऊन पुढे जन्मही घेत नाही. हे बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. बुवा एवढंच सांगेन, शाहिरांना रसिकजन घडवतात हे आपणच म्हटलात की रसिकांमुळे शाहीर आहेत. खरोखरच आज आपण जातीवंत शाहीर असाल, हाडाचे कलाकार असाल, तर या रसिकजनांना स्मरून आणि माझ्या जागमती आईला स्मरून तुम्ही या ठिकाणी येऊन सांगायचं आहे की हे उत्तर बरोबर आहे की चुकीचं आहे. पण बुवा तुमचा प्रश्न आज मी 100% फोडलेला आहे. हा प्रश्न तुमचा पुढे चालणार नाही आणि जर चालणार असेल बुवा तुम्हाला हा प्रश्न, तर पुढची बारी माझ्या हातात आहे. मी तुम्हाला पुढच्या बारीला सांगेन. हा तर आता शक्तिदुराच्या नियमा
ज्याप्रमाणे शक्तीवाल्या शाहिरांनी आम्हाला प्रश्न विचारला त्याप्रमाणे आमच्याही प्रश्नाची प्रत शक्तीवाल्या शाहिरांकडे गेलेली आहे। तरी आपल्या रसिकजनांच्या माहितीसाठी हा प्रश्न वाचतोय। कोणत्या वंशामध्ये अशी एक दुःखी कन्या होती, तिला कोणी भाऊबंध नव्हते, बोरे वगैरे खाऊन आपला उदरनिर्वाह करीत असे। तिचं नाव काय, तिचे वंश कोणते, त्या वंशाचं नाव काय? बुवा खाली टीप दिलेली आहे, शबरीचं उत्तर सोडून सांगायचं आहे। बुवा प्रश्न साधा सोपा आणि सुटसुटीत आहे। जमत असेल तर जरूर हात घाला, प्रयत्न जरूर करा, परंतु खोटं रेटून सांगू नका। खोटं रेटून सांगितलं तर बुवा साला काढायला कधी करणार नाही। हा तर आता बुवानीही ज्याप्रमाणे या ठिकाणी मला जो प्रश्न विचारला होता, काय अजून एक प्रश्न विचारला होता, काय की श्रीकृष्णाचं स्वरूप काय आहे? बरोबर की नाही? ऐकलत का तुम्ही? ऐकलत की नाही? हा बुवांच्या या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करणार आहे, परंतु आता दुसऱ्या वारीला आता बुवानी एवढा चॅलेंज ठोकला माझ्यासाठी, तर आता मी पण हा माझा एक छोटासा प्रश्न आणखी सांगणार आहे। बुवा मनुष्याचा दुसरा जन्म कोणत्या संस्कारामुळे होतो याचं बुवा येऊन तुम्ही उत्तर मला सांगायचं आहे। हा जर खरोखर तुमच्यामध्ये दम असेल या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय, त्याच्यानंतर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो। आता पदाकडे वळूया। प्यायलाच पाहिजे आणि मनोरंजनाची खरी मजा या रसिकांना आज द्यायलाच पाहिजे। अरे पहिल्यांदा भेटलाय भेट जोडीला हा सचिन बुवा, त्या समाचार आज घ्यायलाच पाहिजे। आणि जर का हुशारी केला अंदर या बुवाला खॉपच्या मध्ये आज घ्यायलाच पाहिजे। शंभूराजू घराण्याचा जातीवंत शाहीर आहे, या शक्तिदुराचे नियम मी पाळतो आणि सामन्यामध्ये प्रतिस्पर्धी शाहीर जसा चाले त्याच्या पावलावर पाऊल ठेवून मी चालतो। जर का शिस्तीत बारीक केल्यानंतर त्या प्रतिस्पर्ध्याला मी कौतुकाच्या माळा घालतो आणि जर का वाकड्यात गेला तर हा सुशील बुवा अहो त्याची सालाच काढतो। तुम्हाला दुखवण्याचा बुवा आज माझा मुळीचा
भेट नाही आणि प्रतिस्पर्ध्याला हरवायची मजा अहो मी थोडी थोडी कधी घेत नाही शाबास बुवा. तुमच्या सारख्या शाहिराची दखल सुशील कुमार कधी घेत नाही कारण नुसता बोल वचन देऊन सचिन बुवा अहो हा शक्ती तुऱ्याचा सामना कधी जिंकता येत नाही हो बुवाला डालगावर बोलायला लागतात दुसऱ्या बारीला आल्यानंतर बघा समजेल तुम्हाला हो मग काय म्हणतोय हे प्रश्न फोडून डाव दाखव जिंकून डाव प्रश्न फोडून डाव दाखव जिंकून डाव सामना बघायला दुनिया आले सारी हे साधना बघायला दुनिया आले सारी वा हे बारी बघायला दुनिया आले सारी मग काय सचिन बुवा आले फुकट आलेलं नाही सुपारी घेतली सुपारी हा तिथं कमी केली नसेल पण हो ऐकून माहिती आहे सचिन बुवा दानी जाम आहेत त्यांच्या मनात आलं तर अर्धी सुपारी मंदिरासाठी पावती फाडून सुद्धा जातील तेव्हा पावतीवाले कुठे होते ते लक्ष ठेवा बुवांवरती हा नाही देणार असं होणारच नाही तर सांगण्याचं तात्पर्य काय सुपारी घेतलेली सुपारी कार्यक्रम कसा झाला पाहिजे पैसा वसूल कार्यक्रम झाला पाहिजे की नाही म्हणून काय बोलतोय हे प्रश्न फोडून डाव दाखव जिंकून डाव प्रश्न फोडून डाव दाखव जिंकून डाव सामना बघायला दुनिया आले सारी हे सामना बघायला दुनिया आले सारी मग समजू नको मला काम सांगा कदम दाव करून पैसा वसूल बारी समजू नको मला काम सांगा हे कदम दाव करून पैसा वसूल बारी समजू नको मला काम सांगा हे कदम दाव करून पैसा वसूल बारी समजू नको मला काम सांगा हे कदम दाव करून पैसा वसूल बारी थोडी सोड न बुवा ग्रंथ पुराण वाचून ये तू आधी नुसतं बोलवंच झाला म्हणजे झालं रे बुवा अभ्यास पण करावा लागतो शास्त्राचा अभ्यास करणार कोण नुसतं बोलवंच देऊन बारी उडवून नेली म्हणजे झालं नाही रसिकांना उल्लू बनवून त्याच्यासाठी लोक घासा पण लागतं आता तुम्ही तुमची अक्कल लढवा आणि माझा प्रश्न सोडवा बुवा त्याचा दुसऱ्या बारीला काय तुमचा खरा नाही बुवा हा छोटा गाठोडी सोडून बुवा ग्रंथ पुराण वाचून ये तू आधी पुराण वाचून ये तू आधी पुराण वाचून ये तू आधी दम आहे तुझ्याच दाखव आज अटीतटीच्या या सामन्यामध्ये आज अटीतटीच्या या सामन्यामध्ये आज अटीतटीच्या या सामन्यामध्ये तुला देतो मी डाव तुझी गाडी ना हवा तुला देतो मी डाव तुझी गाडी ना हवा मस्ती जी रवी ना तुझी मी आज सारी मस्ती जी रवी ना तुझी मी आज सारी समजू नको मला काम सांगा आहे कदम पैसा वसूल बारी समजू नको मला काम सांगा आहे कदम दाव करून पैसा वसूल बारी प्रेमाने वागला बुवा तर तुला मी आज काही बोलणार नाही
आज काय बोलणार तर तुला मी आज काय बोलणार सचिन बुवा या निवशी गावामध्ये आलेले आहेत, त्यांचं स्वागत तर केलंच पाहिजे. पण बुवाना माझं सांगणार आहे, ज्या सन्मानाला या ठिकाणी आलेला आहात तुम्ही, तो सन्मान घेऊन जायचा आहे बुवा. हा, नाही तर तुमची वाट लावायला दुसऱ्या बारीला मी कमी करणार नाही आज. हा, तर काय सांगतोय, जर का प्रेमाने वागलास बुवा तर तुला मी आज काही बोलणार नाही. तुला मी आज काय बोलणार तर तुला मी आज काय बोलणार जर का वाकड्यात गेलास बुवा तर तुला मी आज काही सोडणार नाही. तुला मी आज काय सोडणार तर तुला मी आज काय सोडणार तुला सांगतोय बुवा तुझा उडवी न धुवा, तुला सांगतोय बुवा तुझा उडवी न धुवा. तुझे कुमार तुझला पडेल भारी, तुझे कुमार तुझला पडेल भारी. समजू नको मला काम सांग आहे का दमदाव करून पैसा वसूल भारी. समजू नको मला काम सांग आहे का दमदाव करून पैसा वसूल भारी. प्रश्न बोलून डाव नका जिंकून डाव, प्रश्न बोलून डाव नका जिंकून डाव. सामना बघायला दुनिया आले सारी, सामना बघायला दुनिया आले सारी. समजू नको मला काम सांगा एका दमदाव घरून पैसा वसूल भारी. समजू नको मला काम सांगा एका दमदाव घरून पैसा वसूल भारी. या ठिकाणी आणखी एका गाण्याची फरमाईश आलेली आहे उदय गंगणे यांच्याकडून. 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या गाण्यापासून आपल्या मंदिराची जनजागृती करण्यासाठी जे गाणं काढलं होतं ते गाणं या ठिकाणी छोटासा मुकडा झाला पाहिजे घेणार. परंतु आज माडिक साहेब आमचे मंडळाचे अध्यक्ष माडिक साहेब आज या ठिकाणी सचिन बुवा आलेले आहेत आपल्या गावामध्ये. कुठल्याही प्रकारे बुवांना अश्लील न बोलता, कुठल्याही प्रकारे वावगं न बोलता आज या ठिकाणी आपल्या मंडळाचा आणि आपला मान राखून या ठिकाणी हा बारीचा कार्यक्रम करतोय. पण दुसरी बारी ही सचिन बुवांवरती अवलंबून असेल. हा, पाहुणे आलेले आहेत, सन्मानानं बसायला बाजूला पाठ लावणार. पाहुणे आलेले आहेत, सन्मानानं बसायला बाजूला पाठ लावणार. पण ह्याच पाहुण्याने जर का दुसऱ्या बारीला घाण केला तर आपल्या सर्वांची परमिशन काढून यायची मी वाट लावणार. हा माझा शब्द आहे. आता या ठिकाणी भोसले, सुजिता भोसले यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच विजय रावणांग यांचं असं म्हणणं आहे की सचिन कदमबुवांची खतलवा 100 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद मंडळ, आभारी आहे. हे ग्रामस्थानो आणि तरुण मुलानो, ज्या गाण्याला जनजागृती केली होती गेल्या 7-8 वर्षापूर्वी आणि खरोखरच आईचं मंदिर आज उभं राहिलेलं आहे. तर काय म्हणतोय, हे ग्रामस्थ आणि तरुण मुलानो, शांत बसून आपल्याला चालायचं ना. स्वप्न जिद्दीनं पूर्ण करायचं हाय, माझ्या आईचं मंदिर बांधायचं हाय. स्वप्न जिद्दीनं पूर्ण करायचं हाय, माझ्या आईचं मंदिर बांधायचं हाय. मंदिर उभं राहायच्या अगोदरच होतं. पण आज आपल्या सर्वांच्याच खरोखर प्रयत्नाने आज आईचं मंदिर उभं राहिलेलं आहे. आणि या सर्व भक्तजनांसाठी काय सांगतोय त्याच चालीमध्ये तोच ध्रुवपद कसा गातोय बघा. हे माझ्या निओशी गावात जाखमाताईच, माझ्या निओशी गावात जाखमाताईच, छान मंदिर बनलंय आता.
मोठ्या डौलात घेतलाय आकार, मोठ्या डौलात घेतलाय आकार, झालं भक्तांचं स्वप्न हे साकार. मोठ्या डौलात घेतलाय आकार, झालं भक्तांचं स्वप्न हे साकार. माझ्याने ओशी गावात जखमदाईचं, माझ्याने ओशी गावात जखमदाईचं, साधं मंदिर बनलंय आकार. मोठ्या डौलात 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 घेतलाय आकार, साधं भक्तांचं स्वप्न हे साकार. मोठ्या डौलात घेतलाय आकार, साधं भक्तांचं स्वप्न हे साकार. घेतलाय आकार, साधं भक्तांचं स्वप्न हे साकार. मोठ्या डौलात घेतलाय आकार, साधं भक्तांचं स्वप्न हे साकार. ₹200 आलेला आहे. मंडळ तुमचा आभारी आहे. धन्यवाद.